तर असे फुलं बनवायसाठी पहिले हिरव्या रंगाचा धागा घ्यायचा आणि एक मॅजिक सर्कल करायचा आहे। त्याच्यात 3 चेन करायच्या, 1 2 3 आणि या सर्कलमध्ये एक डबल क्रोशे करायचा। परत हे 2 डबल क्रोशे झाले। असे टोटल आपल्याला या सर्कलमध्ये 12 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे। 3 4 5 असे 12 करून घ्यायचे। हे असे 12 डबल क्रोशे करून झाल्यानंतर हा क्लोज करायचा सर्कल आणि इथे थर्ड चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं। एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला फुलाचा वरचा भाग बनवायचा आहे। त्यासाठी पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे। स्लिप नॉट करून घ्यायची आणि इथे कोणत्याही एका गॅप मध्ये नाही, आपल्याला त्या स्टिचेस आहेत त्याच्यावर जोडायचं आहे। तर कोणत्या एका स्टिचवर सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं, 3 चेन करायच्या आणि नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशा करायचा। तर हे ग्रीन कलरचे 12 आहे, त्या 12 वर हे आता येलो कलरचे 12 डबल क्रोशे करायचे। प्रत्येक एका स्टिचमध्ये एक डबल क्रोशा स्टिचवर। तसे सर्कल म्हणजे हा राउंड पूर्ण झाल्यावर दाखवते 12 डबल क्रोशेचा। हे बघा 12 झाले। तर इथे पण 12 डबल क्रोशे झाल्यावर थर्ड चेन मध्ये एक स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं। आता नेक्स्ट राउंड साठी परत 3 चेन करायचे आणि हा पण राउंड तसाच आहे, प्रत्येका चेन स्टिचवर एक डबल क्रोशे, म्हणजे टोटल 12 डबल क्रोशे। तर हा पण राउंड करून घेते आणि दाखवते। तर ह्या राउंड मध्ये पण 12 डबल क्रोशे करून घेतले। आता नेक्स्ट राउंड साठी प्रत्येक एका स्टिचवर 2 डबल क्रोशे करायचे आहेत। पहिले 3 चेन करून घेतल्या, सेम स्पेस मध्ये एक डबल क्रोशे, म्हणजे काय झाले या डबल क्रोशेवर 2 डबल क्रोशे। नेक्स्ट स्टिचवर पण 2 डबल क्रोशे, नेक्स्ट स्टिचवर पण 2 डबल क्रोशे, म्हणजे या राउंड मध्ये टोटल 24 डबल क्रोशे होतील। तर हे झाल्यावर दाखवते। हे बघा 2 डबल क्रोशे करून हा राउंड झाला आहे। थर्ड स्टिच मध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि आता हा नेक्स्ट राउंड, त्यासाठी काय करायचं, एक स्लिप स्टिच करायचं, परत एक स्लिप स्टिच, हे गॅप मध्ये हे 2 डबल क्रोशे जे केले आहे एका डबल क्रोशेवर, त्यानंतरच्या गॅप मध्ये एक स्लिप स्टिच आणि आता इथे 3 चेन 3 आणि याच गॅप मध्ये 5 डबल क्रोशे करायचे आहे। 1 2 3 4 5। आता 2 डबल क्रोशे सोडायचे आणि पुढच्या गॅप मध्ये एक सिंगल क्रोशा करायचा, परत 2 डबल क्रोशे सोडायचे, त्याच्या पुढच्या गॅप मध्ये असेच 5 डबल क्रोशे करायचे, म्हणजे अशी ही पाकळी तयार होईल। तर असं करत हा राउंड पूर्ण करायचा आहे आणि या राउंड मध्ये टोटल आपल्या 6 पाकळ्या तयार होतील। ही पाकळी झाली की पुन्हा नेक्स्ट गॅप मध्ये 2 डबल क्रोशे सोडल्यानंतर इथे सिंगल क्रोशा, असं करत हा राउंड पूर्ण करून ह्या पूर्ण पाकळ्या करून घ्यायच्या आहे। हे बघा अशा 6 पेटल झाल्यानंतर इथे आपण स्लिप स्टिचने जोडून एक चेन करून हा धागा कापून घेतला आहे आणि हा उरलेला मागे ओढून एक्स्ट्रा कापू शकतो।